तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत SPBU M2 युनिट 4 ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ऑर्थोगोनल ट्रायजेक्टरी. खूप इझी आहे. तर त्यात आपण बघू दोन टाईप असतील याच्यात. एक मिनटं, दोन टाईप असतील. फर्स्ट टाईप आहे एक कार्टेशियन फॉर्म आणि दुसरा पोलर फॉर्म. ओके, हे दोन टाईपवर आपल्याला क्वेश्चन पडतील. तर आपण फर्स्ट बघू कार्टेशियन फॉर्म. आता यासाठी कार्टेशियन फॉर्ममध्ये आपल्याला एक मी तुम्हाला स्टेप सांगतो. स्टेप्स. ओके, आपल्याला एक गिवन एक कर्व दिलेले असेल, कर्व किंवा लाईन दिलेली असेल, कर्व. ओके, पहिली स्टेप 1 काय करायची, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट करायचा. पहिल्यांदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर स्टेप 2 काय करायचं, रिप्लेस करायचा. dy बाय dx इक्वल टू मायनस dx बाय dy. ओके, त्याच्यानंतर स्टेप 3 काय करायची, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरून आपण प्रत्येक व्हेरिएबल आपण इक्वल टूच्या सेपरेट करू व्हेरिएबल. स्टेप 4 इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, झालं. 4 स्टेपमध्ये तुमचं सोल्युशन रेडी होतं ओनली कार्टेशियन फॉर्मचं कर्वसाठी. तर आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल जे की SPPUने विचारलेलं एक्झाम्पल आहे. आता मी एक कर्व घेतो. पहिलं मी घेतो कर्व XY इज इक्वल टू C². हा काय हायपरबोला आहे, हायपरबोला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली स्टेप काय करायची, इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या डिफरन्शिएट करायचं आहे. आता इथं प्रॉडक्ट रूल लागेल, कारण एक्स इंटू वाय. ओके, C² इथं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0 होईल. इथे प्रॉडक्ट रूल लागल्यानंतर काय होईल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dy बाय dx. ओके, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय तो 1. ओके, C² 0. त्यानंतर आपण बघू इथं काय आलेलं आहे, dy बाय dx. ओके, dy बाय dx आलेलं आहे. आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं, स्टेप सेकंड dy बाय dx कशाने रिप्लेस करायचं, आपल्याला मायनस dx बाय dy. ओके, इथं रिप्लेस आपण लिहू रिप्लेस. ओके, तर मी रिप्लेस केल्यानंतर काय येईल, x. ओके, मायनस dx dy प्लस y इक्वल टू 0. ओके, मायनस x dx अपॉन dy इक्वल टू मायनस y. आता हा मी dy इकडं मल्टिप्लायला येतो, मायनस x dx इक्वल टू मायनस y dy. ओके, आता हे झालं. मी आता इथं काय केलं, स्टेप 3 इथं मी व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरला. व्हेरिएबल एक्सचा व्हेरिएबल इकडे, वायचा इकडे. ओके, त्यानंतर आपण इंटिग्रेशन घेऊ. स्टेप 4 इंटिग्रेशन काय येईल, हा मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. ओके, कॅन्सल झाल्यानंतर इथं आन्सर काय येईल. ओके, तर इंटिग्रेशन घेऊ, एक्स इंटू dx इक्वल टू वाय इंटू dy. आता इंटिग्रेशन घेऊ, एक्सचा इंटिग्रेशन काय येतो, x² अपॉन 2. ओके, इक्वल टू वायचा y² अपॉन 2 प्लस c येईल. ओके, आता
डिनॉमिनेटरला 2a कॅन्सल करायचा, इक्वेशन काय येईल 2x² मायनस y² इक्वल टू c. हे आलं आपलं ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी ऑफ कर्व हायपरबोला. ओके, आता त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. y² इज इक्वल टू 4x, y² इज इक्वल टू 4ax. तर चला, आता पहिली स्टेप काय, स्टेप 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y. आता इथं y म्हटल्यावर विथ रिस्पेक्ट टू x काय येईल dy/dx इक्वल टू xचा इथं 4a. ओके, आता इथं 4a ची किंमत काय आली आपल्याला 2y dy/dx. आपण ह्या इक्वेशनमध्ये आधी पुट करून घेऊ. आता आपल्याला a तिथं कॉन्स्टंट येईल, a किंवा c किंवा b असे कॉन्स्टंट आले, त्याला काय करायचं इलिमिनेट करायचं. इलिमिनेट म्हणजे काढून टाकायचे, ते याची व्हॅल्यू पुट करून ते काढून टाकायचे. आता इथं काय येईल 2y dy/dx इक्वल टू 4a ची किंमत आली. आता आपण हे इक्वेशनमध्ये पुट करू, काय येईल y² इक्वल टू 2y dy/dx इंटू x. आता बघा इथं रिप्लेस करायचं आपल्याला. स्टेप सेकंड रिप्लेस dy/dx इज इक्वल टू मायनस dx अपॉन dy. रिप्लेस करू. रिप्लेस केल्यानंतर काय येईल y² इक्वल टू इथं 2y इथं x आहे, म्हणजे इथं काय येईल 2yx इंटू सॉरी इथं x होतो, हा 2y इंटू हा काय येईल मायनस dx अपॉन dy. आता मी व्यवस्थित राईट करून घेतो 2yx मायनस dx अपॉन dy. त्यानंतर इथं बघा इथं y इथं y. ओके, हा y एक आणि हा एक y कॅन्सल होईल. इक्वेशन काय येईल y इक्वल टू 2x मायनस इथं काय येईल dx अपॉन dy. आता आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करून घेऊ. इथं स्टेप 3 काय आहे VSF व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. इथं काय येईल मग y dy इक्वल टू मायनस 2x dx. ओके, आता इंटिग्रेशन स्टेप 4. इथं इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन काय येईल तर y इंटिग्रेशन ऑफ y इंटू dy इक्वल टू मायनस 2 कॉन्स्टंट x इंटू dx. ओके, इंटिग्रेशन काय आलं y² अपॉन 2 इक्वल टू मायनस 2 इंटू आता याचं काय येईल x² अपॉन 2 प्लस c. ओके, x हा 2 कॅन्सल झाला, काय भरला y2 अपॉन 2 इक्वल टू मायनस x² प्लस c. x² इकडं प्लस झाला, इकडं प्लसला येईल, मग काय येईल x² प्लस y² अपॉन 2 प्लस c. हे आन्सर आलं आपलं ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी ऑफ कर्व किंवा आपल्याला काय होता पॅराबोला. ओके, झालं. हे PYQज आहे. आपण त्यानंतर सेकंड फॉर्म बघू.